शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास आता अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारने काही जिल्ह्यांमध्ये तब्बल 480 कोटी रुपयांच्या वाटपास मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आलेली आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम तसेच संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, शासनाकडून एकूण 31,628 कोटी रुपयांचं भव्य आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. या पॅकेज अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% पीक विम्याची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. ही माहिती सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे कॅबिनेट बैठकीमध्ये पीक विम्याच्या संपूर्ण याद्या शासनाने जाहीर केल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता हेक्टरी तब्बल 42,000 रुपयांपासून 45,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. हा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारा आहे. 14 फेब्रुवारी 2026 रोजी कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठा आणि आनंददायी निर्णय घेण्यात आला आहे. 2025 मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबाबतची सर्वात मोठी खुशखबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. नेमका पीक विमा खात्यात कधी जमा होणार हा प्रश्न सतत शेतकऱ्यांच्या मनात होता. आता त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. अनेक महिन्यांपासून थांबलेली पीक विम्याची रक्कम आता थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यापूर्वी पीक विमा मंजूर होऊनही प्रत्यक्ष वाटप सुरू झाले नव्हते. मात्र आता शासनाने स्पष्ट निर्णय घेतला असून प्रत्यक्ष वितरण सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यास मंजुरी दिलेली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अनेक दिवसांपासून निधी अडकून राहिल्यामुळे निर्माण झालेली चिंता आता दूर होत आहे. मागील काही काळात तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा वितरण थांबवण्यात आले होते. मात्र आता त्या सर्व तांत्रिक अडचणी शासनाने दूर केल्या आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती देणार आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून शेती संबंधीची प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि ज्यांची नोंदणी शासनाकडे अचूक आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे. जर अजून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर अजिबात चिंता करू नका. शासनाने स्पष्ट केले आहे की रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये जमा होऊ शकते. शक्य तितक्या जास्त शेतकऱ्यांना एका दिवसातच लाभ मिळावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे. शासनाने पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का हे नक्की तपासा, कारण या जिल्ह्यांमध्ये 100% पीक विमा खात्यामध्ये जमा होणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाईवर सविस्तर चर्चा झाली आहे. हवामानातील अचानक बदल, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही ठिकाणी जनावरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने थेट खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने स्वतंत्र मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले असून त्याला मंजुरी दिलेली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी एक मजबूत आधार ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये 100% पीक विमा मिळणार आहे. डीबीटी व्यवहारांमध्ये कधीकधी काही तासांचा विलंब होऊ शकतो. मात्र सर्व अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनो, कापूस, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, बाजरी अशा प्रमुख पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.
नुकसानीचे प्रमाण 33% जास्त असल्यास शेतकऱ्यांना 100% लाभ मिळणार आहे. नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, वाशिम, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. तसे असल्यास रक्कम थेट खात्यात जमा होईल. शेतीसंबंधी अशाच महत्त्वाच्या योजना आणि अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.